हाय फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहे शाबूची खीर कशी बनवायची. तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गोड खीर आपण बनवणार आहे आज. बघा किती मस्त अशी खीर तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे शाबू रात्रभर भिजवून घेतलेला आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतला आणि थोडंसं पाणी घालून रात्रभर भिजवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त असा भिजला आहे. मी इथे दूध गरम करायला ठेवलं आहे, बघू शकताय. तर दूध गरम झाल्यानंतर आपण यामध्ये शाबू टाकून घेणार आहे. आता भिजलेला शाबू आपण यामध्ये टाकून घेऊ. आता यामध्ये मी 3 ते 4 चम्मच मी आता यामध्ये साखर टाकून घेणार आहे. तुम्हाला जितकं गोड हवं तितकं तुम्ही गोड करण्यासाठी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला कमी गोड हवं असेल तर तुम्ही 1 ते 2 चम्मच घालू शकता. जास्त घालायचं असेल तर जास्तसुद्धा तुम्ही साखर घालू शकता. आता छान असं हे मिक्स करून घेऊया. एकसारखं हलवत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, कारण आपला आधीच शाबू भिजलेला आहे, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. बघू शकताय तुम्ही उकळे आलेले आहे. मस्त असं आता एकसारखं ढवळत 4 ते 5 मिनिट आपण हे छान असं शिजवून घेणार आहे. बघा मस्त अशी आपली खीर शिजत आलेली आहे. बघू शकता तुम्ही छान असे उकळत आहे. तर ही रेसिपी करायला साधी सोपी आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त होती ही शाबूची खीर, छान लागते. तर यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहे. माझ्याकडे फक्त आता बदामच आहेत, ते घालून घेणार आहे मी. तुमच्याकडे अजून काय असेल तर ते घालू शकता तुम्ही, काजू, बदाम, पिस्ता वगैरे. तर ही उपवासासाठी एक उत्तम रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता आता मी इथे बदाम घालून घेत आहे. 5 ते 6 बदाम आहेत, ते छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत. मिक्स करूया. बघा आपलं खीर किती घट्ट अशी झालेली आहे, आणि थंड झाल्यासुद्धा अजून घट्ट होते, खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि ज्योतिष रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा. धन्यवाद. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंद राहा, आणि सर्वात महत्त्वाचं खात राहा.